नवाब किचन सर स्वागत आहे मित्रांनो. आज आपण बनवूया मिरची वडा. सुंदर अशी मिरची घेतली अशी जाड लांब मिरची आहे ते हिचा वडा आणि फार तिखट बी नसते, तिखट अजिबात नसते. हिचा आपण वडा बनवणार साहित्य घेतले. आता मी घेतली 1 किलो मिरची, तेव्हा धुवून घेतली, अजून वल्लीची धुवून घेतली वल्लीची. 1 किलो मिरची, अर्धा किलो बटाटे, मसाला बनवण्यासाठी बटाटे, बेसन घेतलं आपण मिरचीसाठी. नंतर आपण मोहरी आणि जिरे घेतलेले. नंतर बाकी साहित्य म्हणजे मसाला त्याचा आपण धना पावडर, लाल मिरची पावडर थोडी, त्याचा मसाला बनवून तुम्हाला दाखवणारच मी. पण मिरची वडा कसा बनवता, कशा प्रकारे करतात तुम्ही बघा. सुंदर असा वडा तुम्हाला दाखवतो. आता आपण हे धुवून घेतली मिरची. आता मी कट करून घेतो, तुम्हाला कशी कट करायची, काय करायची बघून घ्या. नंतर मित्रांनो असं आहे की आमच्या भावबंदीत थोडी एक घटना घडली. आमचा एक चुलत पुतणे वारला काल म्हणजे दिनांक 13/7/2026 वारला. अल्पशा आजारामुळे वारला. तर आम्हाला सुतक पडलं आहे मित्रांनो. त्यामुळे यावर्षी मला पंढरपूरची वारी माझ्याकडे होणार नाही, कारण सुतकात जाऊ नये असं म्हणतात. म्हणून यावर्षी वारीने पत्रे फोन आले, कमेंट आले, भाऊ वारीला येता का, सुतक पडल्यामुळे वारीला येऊ शकत नाही. रामकृष्ण आहे. आता आपली तयारी करू. मिरचीचा थोडा भाग कापून घ्यायचा असं आहे बघा. नंतर आपल्याला मिरची जी ही उभी अशी चिरून घ्यायची. आपल्याला अशा प्रकारे मिरची चिरायची. नंतर हे काही बिये वगैरे अशी काढून टाकू होतील. नंतर अशा प्रकारे आपल्याला मिरची चिरायची. हे बुड कापायचं कारण का, ज्या टायमाला आपण वडा तळू मिरचीचा की आतमधून तळला गेला पाहिजे. मित्रांनो हे बघा आपली झाली मिरची कापून. आता मिरची मी अशी कापली, अशी सरळ मिरची नाही कापायची. मिरची अशी उलट्या साईड म्हणजे कोपऱ्याने मिरची कापायची. अशा प्रकारे मी कापलेली मिरची हिला मी धुवून घेतलेली. आपण बटाटे घेतले, अर्धा किलो उकडून घेतलेले, सालून घेतलेले. इथं आपल्याला मसाला बनवायचा आहे. म्हणून आपण मसाल्याकरता एक अर्धा तुकडा घेतलेला आहे, पाहून घ्या. नंतर आपण जवळजवळ लसूण घेतलं आहे 10-20 पाकळ्या. त्यामुळे आपण 7-8 मिरच्या, हिरव्या मिरची घेतल्या. आपण हे कुटून घेऊ आता. नंतर जी मसाला तयार करू. नंतर मिरचीत भरून दुसरा राजस्थानमध्ये काय करता माहिती का, हिच्यात बटाटे मसाला भरून हिला तळून घेतात किंवा भाजून घेतात. तर आपण तशी नाही करणार. आपल्याला मिरची वडा बनवायचा, याचा मसाला बनवून याच्यात भरायचा. जसं आपण भजे काढतो बघ, मिरची भजे, तर मसाला भरून मग पीठ लावून, बेसन पीठ लावून मग त्यात बेसनमध्ये बुडवून नंतर आपल्याला तळायचे आहे. म्हणजे मिरची वडा तयार होईल. तुम्ही बघालच पुढं अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर आता मी अद्रक मिरची कुटून घेतो याच्यामध्ये. तेव्हा आपण खलबत्ता घेतला आहे. खलबत्ता आहे, जुना खलबत्ता आहे आमच्याकडे. फार आमच्या आजच्या खलबत्ता आहे तो. जुना खलबत्ता आहे आमच्याकडे, मोठा आहे, फार मोठा आहे. पण त्याला खूप गंज लागलेला आहे, त्याला वापरत नाही. आता याला मस्त बारीक कुटून घेऊ. मित्रांनो आपण मसाले बनवून घ्या. म्हणून आपण दाखवू थोडं तेल. मसाला बनवा, जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला. साधारण पहिला मुद्दा म्हणजे याच्यात कांदा वापरायचा नाही आपल्याला. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता वापरायचा नाही. इथं बटाटे सुद्धा टाकून घेतलेले. परत आपण 1 चम्मच मोहरी, म्हणजे थोडं माग घेतलं मी आज, चम्मच नसल्यामुळं 1 चम्मच मोहरी देऊ. साधारण 1 चम्मच जिरं. नंतर टाकू आपण थोडा 1-2 ग्रॅम हिंग. हे बघा. नंतर आपण टाकू याच्या कुटलेलं होतं ना अद्रक, लसूण, हिरवी मिरची, ही आपल्याला घ्यायची. पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला मसाला वापरायचा नाही, कोणत्याच प्रकारचा मसाला वापरायचा. कारण डबल ट्रिपल ॲसिडिटी होऊ नको म्हणून मसाला जास्त वापरायचा नाही. याला मस्त घालून घेऊ आपण. कारण थोड्या तेल कमी ठेवायचं आपल्याला भाजताना. मग कारण का होतं, जसं तेल झालं ना मग वडा आपला बरोबर येणार नाही, मग मिरची भरता येणार नाही. आपण अशा प्रकारे चुरा करून घेतले बघा. बटाटा शिजलेला बटाटा 500 ग्रॅम बटाटा. याला आपण शिजून वाफ काढून, पोतरे काढून बारीक केलेला आहे. आता हे आपलं असं मस्त खमंग भाजलेलं आहे. आता आपण गॅस बारीक केलेला आहे. आपण देऊ आता हळद, थोडी लाल मिरची पावडर आपल्याला द्यायची.
हळद साधारण लहान चमचा काही आणलं मी, छोटंसं माप आणलं आहे मी चमच्यासारखं. अशी आपल्याला एक छोटा चमचा आपल्याला हळद देणे. नंतर आपल्याला द्यायची थोडं साधारण लाल मिरची पावडर, पण अर्धा चमच्याच्या आसपास. हे बघा, बस याच्यावर रस द्यायची नाही आपल्याला, कारण हिरवी मिरची असल्यामुळं आपल्याला जास्त मसाला देणं नाही, मसाला टाकायचाच नाही आपल्याला याच्यात. आपण देऊया चोईपुरतं मीठ कमी जाऊन 10 ग्रॅम घ्या, नाही पाहून घ्या. 10 ग्रॅम मीठ आहे, याच्यावर घ्यायचं नाही आपल्याला. अर्धा किलो बटाटे 10 ग्रॅम मीठ भरपूर होतं. आता आपण टाकूया ते आपले शिजलेले बटाटे आपण चुरा करून घेतलेले. आपण घेतला एक लिंबू, चव म्हणून आपल्याला लिंबू टाकायचं आहे. तेव्हा सुंदर असा आपला मसाला झालेला आहे. आणि आपण एकदम म्हणजे बर्ड्याबागची गाळ म्हणजे मिरचीच भरते असं अशा प्रकारचा मसाला झाला. आता पहिला काढून घेऊ, आपण गार होण्यासाठी ठेवून देऊ. बघा मित्रांनो, आपण जो सारण केलं आहे बटाट्याचं मिरची भरण्यासाठी, आता आपण गरम केलं, सुंदर असं बनवलं. आता त्याला आपण गार करू. कढईत तेल टाकून नंतर पीठ भिजून घेऊ आपण मिरचीसाठी. म्हणजे आपल्याला मिरची वडा बनवायचा आहे, बरवा मिरची नाही बनवायची. बरवा मिरची वेगळी पद्धत असते. आपली महाराष्ट्रीयन बरवा मिरची वेगळी असते, तिला आपण तव्यावर तयार करतो. ती व्हिडिओ म्हणून मी आता ही आपल्याला मिरची वडा बनवायचा आहे. भरपूर जण कमेंट होते आणि फोन बी होते, बाबा मिरची वडा बनवा, मिरची म्हटलं बनवतो. आता भरपूर कमेंट आले, बाबा हे बनवा ते बनवा. मित्रांनो, मला सुतक फिटलं का नंतर मी काय बनवतो तेवढं बनवं. आता मला कामं कमी आता, त्यामुळे भरपूर व्हिडिओ आपले होणार आहे. अर्धा किलो बेसन भिजून घ्या आपण मस्तपैकी. कशा प्रकारे बेसन भिजत तुम्ही पाहून घ्या. तुम्ही घरी बनवू शकतात, बाहेरून आणून खाण्यापेक्षा मित्रांनो घरी बनवलं कधी चांगलं. आपण देऊया आता मीठ. साधारण आपण देऊ 15 ग्रॅम मीठ याच्यावर द्यायचं नाही, कारण मसाल्याचे मीठ आहे आपल्या. नंतर आपण सोडा वापरणार नाही आज. त्याऐवजी आपण थोडं तेल वापरू. हे बघा, तेल स्वच्छ पाहून घ्या. तेलाचं मोहन आपण दिलेलं आहे. नंतर आपण देऊया थोडं अजवाईन. हे बघा, एवढं जास्त नाही, 1-2 ग्राम द्यायचं, जास्त द्यायचं. नंतर हे आपलं धने पावडर आहे, मी सगळं मिक्स असतं, काळी मिरी वगैरे. तर आपण 1 चमचा आपण यात देऊया. आता आपल्याला काढून घेऊ पाण्यामध्ये. लागत पाणी घ्यायचं आपल्याला. हे बा, अशा प्रकारे पीठ लावायचे. आणि तसं पातळ बी नको, कारण पातळनंतर काय मिरची पीठ सोडून देते, मग बरोबर वडा येत नाही आपला. अशा प्रकारे पीठ हे बघा, सुंदर असं पीठ लावलं. सोडा मारलेलं नाही अजिबात, बिगर करायला सोडा चालत नाही मिरचीला. तर सोडा जर वापरला तर मिरची बेसन धरत नाही. आपलं बेसन लावून साईडला ठेवू. आता आपण सारंग आपलं गार झालेलं आहे. आपण घेऊया, टाकूया कोथिंबीर. मस्त याला कालून घ्या आता कोथिंबीर टाकून. अशा प्रकारे मस्त कोथिंबीर टाकून सारा मिक्स करून घेतलेलं आहे. बाय एकदम गाठ नाही, थोडा असं बरोबर चोरून घ्यायचा. आपण आता असं करूया. आता मिरची आपण घेतलेली. आता या मिरचीचं आपलं सारण भरायचं आहे. सारण जास्त भरायचं आहे, जेवढं बसून तेवढं सारण भरायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण सारण भरून घेऊ पहिले मिरचीमध्ये.
सारण भरताना असं थोडं फुल सारण भरायचं. अशा प्रकारे सारण भरायचं आपल्याला मिरची म्हणजे निघाली नाही पाहिजे तळताना. अशी आपण ठेवूया. आता सगळ्या मिरच्या भरून घेतो. मिरची असं जोर लावायचं नाही, शांतपणे भरायचं आहे. ते मिरची मग काय तुकडा पडतो मिरचीचा. मस्त मित्रांनो, आता दिवस पावसाळ्याचे मस्त संध्याकाळी किंवा दुपारी सकाळी सुंदर असं भजे बनवायचे, वडे बनवायचे किंवा भजे बनवायचे, सुंदर चहा बनवायचा दूध टाकून. मस्त भजे आणि चहा आनंद आणि स्वाद घेत राहायचा. म्हणजे प्रत्येक ऋतू आहे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, प्रत्येक ऋतूमध्ये आपण काही वेगळं खाल्लं पाहिजे. आता आमट्या बनवल्या पाहिजे आयुष्यात. आमट्या फार सुंदर, डाळीची, मुगाची आमटी, डाळीची आमटी छान चांगलं असतं आपल्या शरीराला. तर आपण मिरच्या भरून घेतलेलं आहे सुंदर अशा. पीठ पण आपलं मुरलेलं आहे. आपण तेल ठेवलं इकडे बघा. तेल टाकलं मी 1.5 किलो. तेल मी गॅस पडून ठेवलं. आता आपण एक मिरची सोडू. पहिले तर आपलं तेलात ताव आपलं असं गरम घ्यायचं नाही, कारण आपण जास्त गरम तेलात सोडली ना तर मिरची कच्ची राहील आतमधून, कारण मोठी आणि जाड मिरची काय. मग तिला ताव थोडा आपला कमी घ्यायचा आहे. आपण तेल गरम झालं पाहूया. थोडं शिपकू देऊ पाण्याचं आपण. हे बा अशा प्रकारे तेल घ्यायचं आहे. जास्त गरम नाही घ्यायचं आपल्याला तेल, कारण मिरची अजून कच्ची राहायला नको. मिरची आपण घेतलेली भरवा मिरची अशी बोडवायची मस्तपैकी. मग आपल्याला आळूच बेसनात सोडायची. हे बघा सुंदर अशी सुंदर असा वडा आपला मिरची वडा. सुंदर असा खायला आपल्याला चवदार लागणार आहे. मित्रांनो तुम्ही घरी बनवा. मस्त थंडीचे दिवस आहे आता पावसाळ्याचे. हिला सोडा मारायचं नाही बरं का मित्रांनो. मी परत सांगतो एक वेळा, सोडा मारला तर मिरची पीठ धरणार नाही. आता वेळेला पलटी करून घ्या आपण. गॅस बारीक ठेवायचा का, गॅस वाढवायचा नाही. मित्रांनो हे बघा अशा प्रकारे मंद आचेवर तळायचे. जास्त गरम तेल घ्यायचं नाही, कारण गरम तेल जर घेतलं आपण तर मिरची आपली तळली जात नाही आणि खायला कच्चच लागेल. त्यामुळे घाई नाही करायची, निवांत करायचं कधी बी. आणि आपलं तुम्हाला म्हणजे आपली पद्धत महाराष्ट्रीयन पद्धत आहे आपली. आपल्या घरात आपल्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा. त्यामुळे मराठी माणसाकडे बनवून खायचं. घरी आणा कोणती वस्तू तुम्ही आज मार्केटला जाऊन बाहेर न खाऊ, घरी आणा मस्त घरी बनवा. तुम्ही खा, मुलं बाळं खातील. म्हणजे घरी खाल्ल्यानंतर आजार होणार नाही हे बाकी नक्की. घरी आणा खा. आता तिला आपण काढून घेऊ. आता सुंदर असा आपली मिरची वडा झालेला आहे बघा. मी काही घाई नाही केलं, निवांत असा वडा बनवलेला आहे. हे बघा आता आपण थाळात टाकून घेऊ. रामकृष्ण हरी. कोण आहे? मित्रांनो सहज आता वारी चालू आहे म्हणून अभंग घेऊ. तुकाराम महाराजचा अभंग आहे. महाराज सांगतात पंढरपूरला गेलं पाहिजे, दंडवत
भगवान परमेश्वरा नमस्कार केला पाहिजे, दंडवत केला पाहिजे आणि संतांच्या संघ आपण चंद्रभागेने आपण नाचलो पाहिजे. तर महाराज सांगतात, आता जाऊ पंढरपुरी दंडवत विठोबासी. आता जाऊ पंढरपुरी दंडवत विठोबासी. चंद्रभागेचे या तीरी आम्ही नाचो पंढरपुरी. आम्ही नाचू पंढरपुरी दंडवत विठोबासी. आता जावे पंढरीसी दंडवत विठोबासी. तेथे संतांची दाचनी, तेथे संतांची दातनी, त्याचे घेऊ पायवनी, त्याचे घेऊ पायवनी दंडवत विठोबासी. तुका म्हणे आम्ही बळी, तुका म्हणे आम्ही बळी, जीव दिला पायातळी, हो जीव दिला पायातळी दंडवत विठोबासी. आता जावे पंढरीसी दंडवत विठोबासी. दंडवत विठोबासी. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज की जय. मित्रांनो, अशा प्रकारे नाव स्मरण बी झालं आणि आपले भैयेवडे बी झाले. मिरची वडा आपला सुंदर असं झालेला आहे, पाहून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपला सुंदर असा मिरची वडा झालेला आहे. मित्रांनो, असा सुंदर आपला असा मिरची वडा झालेला आहे. आणि आज टेस्टिंग घेण्यासाठी माझ्या जवळला बोलवलं आहे. आज माझे मोठे जवळ त्यांना बोलवलं आहे. म्हणजे शेठ तुम्ही आज या आणि अण्णाबाबा किचनमध्ये आज मिरची वडा खाऊन सांगा कशा प्रकारे झाला, म्हणजे आपले प्रेक्षण कळा पाहिजे. आणि मित्रांनो, खूप सबस्क्राईब करा. तुम्ही खूप सबस्क्राईब सुंदर केलं आहे, कमेंट चांगले केलेले आहे. असंच भरभरून तुमचा आशीर्वाद मला द्या मित्रांनो, मायबापांनो, जनता मायबापच असं. मित्रांनो, आपल्याला मिरची वडा, तुम्हाला मिरची भजी म्हणू शकता, काही हरकत नाही. हो, वडा कॉमन शब्द आले आता आणि आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे वडा बी झाला, आणि मिरची बी झालेली. तर आता माझे जवळ आले मोठे, त्यांना मी सांगतो की शेठ जरा चाकून बघा, टमाटा स्वाद बी याच्यावर बघा. ते आपले टेस्ट कसे सांगतील तुम्हाला. घ्या शेठ, 2 शब्द यूट्यूबला सांगायचे. अतिशय सुंदर अशी टेस्ट आहे, खायला खूप चविष्ट आणि पचनास पण हलकी. मित्रांनो, तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि अण्णाबाबा किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. आभारी शेठ. मित्रांनो, मी बनवली तशी तुम्ही घरी बनवा. सहकुटुंब सहपरिवार आनंद घ्या, आनंद घ्या, आनंद द्या. आणि पंगत जोडा बरं का, शब्द आहे आपला पहिल्यासून. पंगत जोडा, घरात पंगत जोडायला शिका. पंगत जोडे शिकले तर घराची परंपरा पुढे वाढेल. रामकृष्ण हरी.